नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे सावलीला सर्व सत्य समजलेलं असतं आणि सारंगनी दुसरं लग्न केलेलं नाही आणि जी सुशीला धावतच आलेली असते आणि सारंगवर हक्क दाखवण्याचा जो काही प्लॅन तिचा असतो आणि त्याचबरोबर तिलोत्तमा आणि भैरवीने हा जो काही आखलेला डाव आहे तो सावलीने मात्र प्रेमापोटी आणि बायकोच्या हक्काने इथे उधळून लावलेला असतो आणि तीच सारंगची खरी बायको आहे हे समोर आल्यानंतर आणि सारंगचं दुसरं लग्न झालं नाही ही गोष्ट जेव्हा अमृताकडून सावलीला समजते तेव्हा मात्र इकडे तिला हाताला धरूनच धक्के मारतच ती बाहेर काढत असते आणि भैरवी आणि तिलोत्तमाचा हा जो काही घाणेरडा डाव आहे, हा जो काही प्लॅन आहे तो मात्र सावली आणि सोबतच इकडे आता अमृता आणि बबलू हे दोघेही जण उधळून लावताना आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये दिसणार आहेत. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतोय मालिकेमध्ये की इथे जगन्नाथ हे सावलीशी बोलू लागलेले असतात आणि तिला स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की हे बघ सावली, काही जरी झालं तरी तू सत्य परिस्थितीपासून पळू नाही शकणार, कारण सारंगचं मात्र अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे. त्याचं दुसरं लग्न झालं आहे ही गोष्ट मात्र मला मान्यच नाहीये. इकडे अबीर आणि ओवीला सुद्धा संशय येतो. अबीर म्हणत असतो तुझ्या बाबांचं जर लग्न झालेलं आहे तर मग तुझे बाबा बेशुद्ध असताना इथे माझ्या आईचा का विचार करतायत. आणि ही गोष्ट सावलीने ऐकल्यानंतर ती इथे आता लगेचच अमृताला विचारत असते आणि अमृता मात्र स्पष्ट शब्दामध्ये सांगत असते की सावली, मला तुला आणि सारंगला एकत्र येताना पाहायचंय आणि तुला एक गोष्ट सांगू का, सारंगचं दुसरं लग्न झालं नाही. तुझ्यासमोर तो नाटक करत होता आणि सुशीलाला आपली बायको म्हणून त्यानं आणलं होतं, हे मात्र तेवढंच खरं आहे असं अमृता जेव्हा सांगते तेव्हा मात्र इथे आता आलेल्या सुशीलाला सावली धक्के मारत बाहेर काढते. तिलोत्तमासमोर बोलत असताना तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ भैरवी, उगाचच असलं काही होणार नाहीये, तू उगाचच माझे कान वगैरे अजिबातच भरू नकोस. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, का नाही होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं त्याच पद्धतीने होणार आहे, तुला मात्र हे सगळं समजत नाहीये का. तेवढ्यातच तिथे आता मोनिका आलेली असते. मोनिका ह्या दोघींचंही बोलणं ऐकते आणि दरवाजाजवळच उभी राहते, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात. मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ असं काहीच होणार नाहीये. तेव्हा भैरवी म्हणत असते, अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे सगळं काही जे कटकारस्थान आहे ते सावली आणि जगन्नाथ ह्या दोघांचंच नसेल कशावरून. कारण मला एक गोष्ट सांग, तिने त्या माणसाबरोबर लग्न केलं आहे आणि त्या माणसाकडे पाहून मला नाही वाटत की तो फार जास्त श्रीमंत असेल. अगं तो एकदम साधा सरळ मुलगा आहे, मग त्याच्याकडे उगाचच पैसे वगैरे एवढं सगळं काही काय असू शकतं. आणि सावलीच्या मनात विरुद्ध जर काही झालं किंवा तिच्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर मग ती मात्र इथे त्या मुलाला सोडून सुद्धा सारंगकडे यायला कमी जास्त करणार नाही, ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेव. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, नाही असं काहीच होणार नाहीये. भैरवी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू सांगू नकोस प्लीज, हे नक्की असंच होणार आहे. आता मोनिका मनामध्येच म्हणू लागलेले असते, बापरे, ही बाई म्हणजे एक विषारी नागिनच आहे, कधी कोणाला ढसेल काहीच सांगता येणार नाहीये, हिच्यापासून जरा सावधच राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार थोडासा केला पाहिजे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत दुसरीकडे आपण पाहतो आता मोनिका म्हणत असते, आई ते डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर आल्यानंतर ना ते तुम्हाला बाहेर बोलवत आहेत आणि त्याचबरोबर सारंगला चेक करायला बोलवत आहेत. मग ह्या दोघी जणी धावतच निघून जातात. आता इकडे दुसऱ्या बाजूला अबीर आणि ओवी हे तिच्या खोलीमध्ये आलेले असतात. अमृताच्या खोलीमध्ये आता इथे ती विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असते आणि अमृताच्या खोलीमध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवल्यानंतर लगेचच इथे अबीर म्हणत असतो, अगं ही मूर्ती अशी देवघरामध्ये हवी ना, मग देवघरामध्ये असणारी मूर्ती मात्र इथे तू अशी काबरं रॅप करून ठेवलेली आहेस. मग आता इकडे ओवी म्हणत असते, अरे शांत बोल, हळू बोल जरा, कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, ही जी काही विठ्ठलाची मूर्ती आहे ना ती मूर्ती इथे मंदिरात का ठेवली आहे, तर इथे मात्र आजींना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, कारण ही मूर्ती आजींना अजिबातच आवडत नाहीये आणि त्यामुळे अशी ही मूर्ती इथे ठेवलेली आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता डॉक्टरांनी इथे सारंगला चेक करून झालेलं असतं. तेव्हा सावली म्हणत असते, डॉक्टर काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, तरी पण सारंग शुद्धीवर का बरं येत नाहीये. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघ सावली, इथे तू त्याच्याजवळ आहेस
पण तो तुझ्याशी बोलू शकत नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काही स्पर्शाची भाषासुद्धा असते आणि जर सारंगला तुम्ही बोललेलं त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही इथे त्याचा हात हातामध्ये घेऊन बसा. जर तुम्ही त्याचा हात हातामध्ये घेऊन बसलात तर मला असं वाटतंय की नक्कीच तो शुद्धीवर येऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात असं मला वाटत आहे. मग इथे मात्र मोनिका लगेचच म्हणत असते, डॉक्टर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सावलीने मात्र इथे त्याचा हात हातामध्ये घेऊन बसलं पाहिजे म्हणून? तेव्हा लगेच आता इथे डॉक्टर म्हणत असतात, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. सावलीने इथे त्यांचा हात हातामध्ये घेऊन बसलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्पर्शाची सुद्धा काही भाषा असते. नक्कीच त्यांना सावलीचा स्पर्श कळेल आणि त्याचबरोबर त्यांना शुद्धीवर येण्यासाठी मदत होईल. तिलोत्तमा नको म्हणत असते, पण मोनिका म्हणत असते, आई असं काय करताय? हे बघा, हे सगळं जर या पद्धतीने झालं ना तर सर्वांना मात्र आनंदच होईल. नाही म्हणू नका ना, नक्कीच इथे तुम्ही सावलीला हात हातामध्ये घेऊ द्या. मग आता इकडे डॉक्टरांनी आग्रह केल्यानंतर सावली मात्र सारंगच्या बाजूला बसते आणि त्यानंतर सारंगचा हात हातामध्ये घेत असते. सारंगचा हात हातामध्ये घेते. इकडे अबीर आणि ओवी विठ्ठलाची इथे मूर्ती समोर ठेवून उभे राहूनच प्रार्थना करत असतात, रडायला लागलेले असतात आणि देवाला म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचबरोबर माझ्या सुपर हिरोला, माझ्या बाबांना इथे तुम्ही लवकरात लवकर बरे करा असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. ओवी रडायला लागलेले असते, त्याचबरोबर अबीर सुद्धा रडायला लागलेला असतो आणि म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी माझा बाबा हा लवकरात लवकर बरा झाला पाहिजे असं आता दोघेही जण बोलत असतात. सावली मात्र सारंग उठा ना, सारंग प्लीज उठा ना असं म्हणूनच आवाज देत असते आणि आवाज देत असताना तरी सुद्धा इथे मात्र हा सारंग इथे शुद्धीवर आलेला नसतो. आता सारंग शुद्धीवर न आल्यामुळे मात्र इथे सावलीला रडायला येत असतं. सावलीच्या रडण्याचे अश्रू आता इकडे त्याच्या हातावर पडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता लगेचच हे जे काही सुरू आहे त्या गोष्टीमुळे आता तिलोत्तमा म्हणत असते, त्यानं काही होणार नाही, आत्ताच्या आत्ता इथे त्याचा हात सोडून दे, इथे तो शुद्धीवर येणार नाही असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता मात्र लगेचच इकडे हात हल्ल्याला हिला मोनिकाला दिसत असतो आणि मोनिकाला हात हल्ल्याला दिसल्याबरोबर आता ती जोरातच ओरडते आणि म्हणत असते, बघाई बघाई सारंग शुद्धीवर येऊ लागलेला आहे, हे बघा सगळं काही नीट होऊ लागलेलं आहे, आई प्लीज तुम्ही बघा ना असं म्हणून आता डोळे मोठे करूनच इथे ती बघत असते ह्या सगळ्या गोष्टी होताना. तेव्हा तिलोत्तमाला सुद्धा आनंद होतो. मग आता सारंग सोडणाऱ्या सावलीचा हात हातामध्ये पकडतो आणि त्यानंतर दुसऱ्या हाताला सलाईन लावलेली असते तो सुद्धा हात हातामध्ये घेत असतो आणि त्यानंतर सावलीचा हात पकडलेला असतो. आता सारंग सोबत हे सगळं काही होत असताना सर्वांना मात्र इथे प्रचंड आनंद होत असतो आणि सर्वांना प्रचंड आनंद झाल्यानंतर आता मात्र इकडे सावली सुद्धा खूपच जास्त आनंदामध्ये असते. आता हे सगळं काही होत असताना इकडे सावली रडत असते, पण भैरवीला मात्र राग येत असतो. तेव्हा इथे डॉक्टर सुद्धा म्हणत असतात, बघितलं किती छान आहे ना हे सगळं, आणि त्याचबरोबर इथे जो काही सारंग आहे तो सुद्धा आता इकडे शुद्धीवर येऊ लागलेला आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता दोघेही जण डोळे बंद करून विठुरायाकडे प्रार्थना करत असताना यांना दिसत असतात आणि तेव्हा मात्र इथे आता छोटा अबीर म्हणत असतो, ओवी मला एक गोष्ट सांग, जेव्हा तू विठ्ठलाकडे हे सगळं काही बोलत होतेस, मागत होतेस, त्यावेळेला मात्र इथे विठ्ठलाने तुला काही दिसलं का, विठ्ठल तुझ्याशी बोलला का? तेव्हा ओवी म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का अबीर, मला ना एक गोष्ट इथे दिसली आणि ती म्हणजेच की ना इथे आता आपण एका खूप उंच टेकडीवरच्या मंदिरावर आहोत आणि उंच टेकडीवरच्या मंदिरामध्ये वर असताना इथे आपण बाबासाठी प्रार्थना करत आहोत असं मला दिसलं. तेव्हा ते उंच टेकडीवरचं मंदिर कोणतं असेल, काय असेल? तेव्हा अबीर आणि ओवी म्हणत असतात, आपण दोघेही जण अमृता काकूकडे जाऊन त्यांना विचारूया का की असं कोणतं मंदिर आहे का, मग तिथे जाऊन आपण आपल्या बाबासाठी प्रार्थना करूयात असं अबीर आणि ओवी एकमेकांना बोलत असतात. तेव्हा अबीर म्हणत असतो, हो चालेल ना. दुसरीकडे आता तिलोत्तमा आणि भैरवी तिच्या खोलीमध्ये आलेलं असतात. तेव्हा मात्र भैरवी म्हणत असते, बघितलंस का तू आत्ता काय झालं ते बघितलंस ना, त्या सावलीच्या परशामुळे
इथे आता सारंग शुद्धीवर येऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबर जर आता इकडे त्याला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर इथे तो स्पष्टपणे जर बोलला की काही जरी झालं तरी सुद्धा इथे सावली तू मला सोडून जाऊ नकोस, तर मग काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते असं काहीच होणार नाहीये, सावलीने मला शब्द दिला आहे. मग इथे भैरवी म्हणत असते अगं तिने तुला शब्द दिलाय, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर तिने तुला लिहून दिलंय का? नाही ना लिहून दिलं. मग मला सांग हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, काय शक्य होणार आहे, तू सांगणार आहेस का जरा? तेव्हा मात्र ती म्हणत असते अगं पण मी सांगितलंय ना तुला की ती हे सगळं नाही करणार माझ्या मनाविरुद्ध जाऊन. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते ती सावली आहे, सावली जर एकदा सारंग शुद्धीवर आला आणि सारंग शुद्धीवर आल्यानंतर जर तुला सांगू का इकडे त्याने जर इकडे तुझ्या विरोधात जाऊन सावलीची साथ दिली आणि त्याने इकडे तिला जर जायला नाही सांगितलं तर तू काय करणार आहेस? अगं सारंगचं लग्न नाही झालेलं आणि सारंगचं लग्न नाही झालेलं म्हटल्यावर तो नक्कीच इकडे तिला थांबवू शकतो, ह्या गोष्टी मात्र तुझ्या लक्षात येत आहेत का? तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणत असते असं काहीच होणार नाहीये, प्लीज उगाच तू माझ्या मनामध्ये नाही नाही ते विचार आणि नाही नाही ते गोष्टी अजिबातच भरू नको, समजतंय का तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र ती म्हणत असते का नको भरू, कारण मी सावलीला चांगलंच ओळखते, ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने होणार आहेत, ती सावली आहे हे मात्र तू अजिबातच विसरू नकोस, असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. त्यानंतर मात्र तिलोत्तमाला अजूनच राग यायला सुरुवात होत असते. तिलोत्तमा म्हणत असते हे बघ भैरवी जरा ऐकून घे. त्यावर ती म्हणत असते काय ऐकून घेणार आहे सांग ना, कारण तुझ्या लक्षात येते का सारंगला लवकरात लवकर डॉक्टर थ्रू बरं करणं हे फार जास्त गरजेचं आहे. मला असं वाटतंय की माझी फ्रेंड US ला आहे आणि तिथे माझ्या बऱ्याच ओळखी आहेत, मी एखादा US वरून डॉक्टर बोलवून घेते आणि तो आल्याच्या नंतर सारंगला लवकरात लवकर बरं करेल, हे मात्र मला कन्फर्म आहे, तू प्लीज माझं ऐकून घे. हे ह्याच पद्धतीने झालं ना तर मग खरं व्यवस्थित होणार आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते. पण तिलोत्तमा म्हणत असते नाही असलं काहीही करायचं नाहीये, काही जरी झालं तरी आपण ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. दुसरीकडे मात्र आता सावली रडायला लागलेली असते आणि सावली म्हणत असते वहिनी बघा ना सारंग फक्त हालचाल करतोय पण त्याला मात्र अजूनही शुद्ध आलेली नाहीये. मग आता इकडे अमृता म्हणत असते अगं तो शुद्धीवर येतोय हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, तू काळजी अजिबातच करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्याला लवकरात लवकर शुद्ध येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता त्याने हालचाल करायला सुरुवात केली ना मग मात्र काही जरी झालं तरी त्याला लवकरात लवकर शुद्ध येईल असंच काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे मात्र सावली म्हणत असते बरं वहिनी ऐका ना मी काय म्हणते ते आता सारंगचं लग्न झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांच्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर मात्र मला अजिबातच नाही आवडणार, कारण इथे मी अशा पद्धतीने इथे थांबणं हे अजिबातच चांगलं नाहीये. मी एक काम करते, मी ना इथून निघून जाते. तेव्हा लगेच आता हे असं बोलल्याबरोबर ह्या लोकांना मात्र टेन्शनच आलेलं असतं की हे सगळं कसं होणार आहे आणि काय होणार आहे. तर आता आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच तिलोत्तमा म्हणत असते हे बघ अशा पद्धतीने इथे हे करायला नकोय आणि त्याच वेळेला आता आपण जर हे सगळं काही करत राहिलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग आता भैरवीला राग येतो आणि ती रागारागातच तिथून निघून जाते. भैरवी रागारागातच निघून गेल्यानंतर आता मोनिका तिथे चहा घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते अगं काय हे मी चहा घेऊन आले होते आणि त्या भैरवी काकू कुठे आहेत? अगं तिच्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या ना तर ती अशीच रागाला जाते, ती एव्हाना निघून सुद्धा गेली. काय झालेलं आहे, काय रागाला गेलेली आहे? अगं तिला असं वाटतंय की सावली इथे आलेली आहे म्हटल्यावर ती सारंगच्या आयुष्यात पुन्हा येईल आणि सारंगच्या आयुष्यात पुन्हा आल्यानंतर आणखी काही गोष्टी होतील, मग काय करावं तेच कळत नाही, असं सुद्धा ती बोलत होती. मग काय करणार ना तेच मला समजत नाहीये. त्यावेळेला मात्र मोनिका म्हणत असते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सावलीकडे व्यवस्थित लक्ष ठेवते आणि सावलीच्या प्रत्येक हालचालीवर मी लक्ष ठेवते, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. तेव्हा भैरवी म्हणत असते बाई तू आहेस म्हणून मला कुठेतरी जाऊन आधार आहे आणि तू जर नसतीस तर माझं काय झालं असतं हेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे मात्र
ही जी काही सावली आहे ती सावली आता घरी जायला निघालेली असते. ती म्हणत असते, "वहिनी, मी आता घरी जाते आणि घरी जाऊन जे काही आवरायचं आहे ना, ते ताबडतोब आवरून निघून येते." असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा बबलू म्हणत असतो, "ठीक आहे सावली वहिनी, तुम्ही एकट्याच अजिबात जाणार नाही आहात. मी सुद्धा येतो, तुम्हाला घरी सोडतो आणि त्यानंतर अबीरला सुद्धा शाळेमध्ये सोडतो." तेव्हा अमृता म्हणत असते, "सावली, तू काळजी करू नकोस. तू जा आणि ताबडतोब लवकर परत ये." तर पाहूयात आता पुढील ट्विस्टमध्ये काय घडतंय ते. धन्यवाद.